मेरे को मालूम था कि एक दिन अपने धंधे में ये नौबत आएगी और आज आखिरकार वो दिन आ ही गया। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहोत कापूस पिकातील बोंडसड या रोगाविषयी। तर याला पोषक वातावरण कसं लागतं, पाते, फुले, कळ्या आणि बोंड्या विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण जर असेल, हवेतील आर्द्रता वाढलेली असेल आणि रिमझिम पाऊस जर झालेला असेल तर या रोगाची वाढ खूप जास्त प्रमाणात होते। तर यामध्ये व्यवस्थापन सुधारित मशागती पद्धतीचा वापर आपल्याला करायचा आहे। त्याच्यामध्ये कपाशीचा संकरित बीटी व इतर वाणांची शिफारस अंतरावर लागवड करायची आहे। बारीक खोल जमिनीचा BBF वर लागवड करणे सोयीचे ठरते। शेतात झाडांची योग्य संख्या राखायला पाहिजे, झाडांची दाटी होऊ द्यायची नाहीये, जेणेकरून शेतात हवा खेळती राहील आणि झाडांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल। शेतात साचलेले अतिरिक्त पाणी लगेच शेताबाहेर काढायचे। त्यानंतर पाते, फुले व बोंड वाढीच्या अवस्थेत किडीमुळे बोंडास होणारी इजा टाळण्याकरता रस शोषक किडी, सुरुवातीच्या अवस्थेतील बोंड अळ्या व इतर किडींचा शिफारसीत कीटकनाशकांद्वारे वेळीच बंदोबस्त करायचा आहे। जैविक उपाययोजनामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी किंवा सोडोमोनास फ्लोरोसन्स 50 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे। रासायनिक उपाययोजनांमध्ये कार्बनडेझम अधिक मॅनकोजेब 30 ग्राम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करायची आहे। त्यानंतर 7 दिवसांनी प्रोपेनेप 25 ग्राम किंवा प्रोपेकोनोझोल 10 मिली किंवा कार्बनडेझम 4 ग्राम किंवा मेटीराम अधिक पायरॅक्लोस्ट्रोबिन हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्राम किंवा फ्लुक्झापायरॅक्झोड अधिक पायरॅक्लोस्ट्रोबिन 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे आणि आवश्यकतेनुसार 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे। धन्यवाद।